डासांचा त्रास, अरे बापरे, सगळ्यांनाच वैताग आणतो नाही का? खास करून संध्याकाळ झाली की खिडक्या दारांमधून घरात येतात आणि आपलं डोकं उठवतात. पण थांबा, यावर एक असा जुना आणि जबरदस्त उपाय आहे जो कित्येक वर्षांपासून वापरला जातोय. चला तर मग बघूया हा सोपा आणि प्रभावी उपाय आहे तरी काय. ही तर आपल्या सगळ्यांचीच कहाणी आहे, बरोबर ना? दिवसभर घर अगदी शांत असतं आणि संध्याकाळ झाली रे झाली की डासांचं राज्य सुरू होतं. मग आपण त्यांना पळवून लावण्यासाठी काय काय नाही करत. पण हे जे उपाय आपण करतो त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो याचा विचार कधी केलाय का? आपण जे काही बाजारातून आणतो ना, कॉइल्स, स्प्रे किंवा ते लिक्विड रिफिल, त्यात भरपूर केमिकल्स असतात आणि त्याचा परिणाम फक्त डासांवर नाही तर आपल्यावरही होतो. या केमिकल्समुळे फुफ्फुस आणि हृदयावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या सगळ्या रासायनिक उपायांपेक्षा एका नैसर्गिक पर्यायाचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आता इथे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहेत रासायनिक उत्पादनं जी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात आणि खिशाला पण सतत कात्री लावतात, आणि दुसऱ्या बाजूला आहे हा आपला नैसर्गिक उपाय जो पूर्णपणे सुरक्षित आहे, स्वस्त आहे आणि आपल्या जुन्या परंपरेशी जोडलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय आरोग्याला कोणताही धोका न पोचवता एकदम जबरदस्त काम करतो. चला आता बघूया या शक्तिशाली आणि पारंपरिक उपायामागे नक्की दडले तरी काय. हा एक असा घरगुती उपाय आहे जो डासांना फक्त घरात येण्यापासून थांबवत नाही, तर जे डास घरात आधीच आहेत त्यांना कायमचा संपवून टाकतो. या उपायासाठी लागणारं सगळं साहित्य आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज मिळतं. यामागचं विज्ञान पण खूप साधं आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये असे काही नैसर्गिक घटक असतात जे डासांसाठी विषारी असतात, आणि ओव्याचा जो तीव्र वास असतो ना, तो त्यांना घरापासून 4 हात लांबच ठेवतो. म्हणूनच या दोन्हींचं मिश्रण इतकं प्रभावी ठरतं. आणि हे मिश्रण बनवायला तर इतकं सोपं आहे ना की विचारायची सोय नाही. आणि विशेष म्हणजे एकदा ही पावडर बनवली की तुम्ही ती अनेक महिने वापरू शकता. चला तर मग लगेच बघूया हे मिश्रण बनवायचं कसं. फक्त या 4 सोप्या पायऱ्या आहेत. सगळ्यात आधी मेथी, ओवा आणि अगदी चिमूटभर हळद एकत्र करून मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर बनवा. ही पावडर तुम्ही 3-4 महिने आरामात वापरू शकता. मग जेव्हा वापरायची असेल तेव्हा त्यात 1 चमचा देशी तूप घालून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट कापसात भरा आणि त्याची एक घट्ट वात वळा. देशी तुपामुळे काय होतं तर फक्त डासच दूर राहत नाहीत, तर घरातली हवा शुद्ध होते आणि एक मंद छान सुगंधही पसरतो. ठीक आहे, वात तर तयार झाली, पण आता तिचा वापर कसा करायचा? तर त्यासाठी ना 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणतीही एक पद्धत निवडू शकता. पहिली पद्धत आहे प्रतिबंधासाठी, म्हणजे डास घरात येऊच नाहीत यासाठी. काय करायचं तर एका दिव्यात ही वात ठेवा, त्यात थोडंसं मोहरीचं तेल टाका आणि दिवा लावा. ही वात हळूहळू जळत राहील आणि तिचा सुगंध घरात पसरेल. संध्याकाळच्या वेळी खिडकीजवळ किंवा दाराजवळ हा दिवा ठेवलात ना की डास घरात शिरण्याची हिंमतच करणार नाहीत. पण समजा डास आधीच घरात घुसले असतील तर मग काय? मग आहे आपला दुसरा एकदम पॉवरफुल उपाय. यासाठी ही वात थेट पेटवायची आणि 1 मिनिटभर जळू द्यायची. त्यानंतर ती विझवायची. यातून जो शक्तिशाली धूर निघेल तो अख्ख्या घरात फिरवायचा. हा धूर डासांवर लगेच परिणाम करतो. आणि याचा रिझल्ट तो तर इतका जबरदस्त आहे की त्या धुराच्या संपर्कात आल्यावर थोड्याच वेळात डास बेशुद्ध होऊन मरायला लागतात. हा आहे एकदम थेट आणि झटपट परिणाम देणारा उपाय, आणि तोही कोणत्याही रासायनिक स्प्रेपेक्षा जास्त सुरक्षित आणि प्रभावी. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाहीये. डासांना पळवून लावण्याशिवाय सुद्धा याचे काही असे फायदे आहेत जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे फायदे तुमच्या घराच्या वातावरणासाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगले आहेत. म्हणजे बघा, डासांपासून तर सुटका मिळतेच, पण त्याचबरोबर या धुरामुळे घरातली हवा शुद्ध होते, एक सकारात्मक आणि सुगंधित वातावरण तयार होतं. इतकंच नाही तर ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनाही या सुगंधामुळे आराम वाटू शकतो. असं म्हणतात की हा धूर घरातली नकारात्मकता सुद्धा दूर करतो. म्हणजे एकाच उपायाने कितीतरी फायदे मिळतात. तर या सगळ्यावरून एक विचार मनात नक्कीच येतो की आजच्या या आधुनिक केमिकलच्या जगात आपले जुने पारंपरिक घरगुती उपाय आजही तितकेच प्रभावी आणि खरं तर सर्वोत्तम आहेत का? यावर एकदा विचार करायलाच हवा.